आदिलाबाद जिल्ह्यातील पिंपळकवठा येथील नारायण किष्टांना जानकोंडा वय वर्ष 38 ही हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत राज्य सीमा ओलांडून मांडवी पोलिसांच्या हद्दीतील अंबाडी जंगलात अर्धवट अवस्थेत जाळून फेकणाऱ्या 2 मारेकऱ्यांना अटक करण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्ष पथकाला यश मिळाले। 12 सप्टेंबर रोजी किनवटच्या न्यायालयाने विनोद मारशेट्टी आणि देवन्ना बोनगिरे या मारेकऱ्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीचा प्रियकर नारायणला दारू पाजून देवन्नाच्या मदतीने चाकूने भोसकून मारलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यास अर्धवट जाळल्याची कबुली दिल्याचं सूत्रांकरवी समजतं। प्रारंभी अर्धवट अवस्थेत जाळून फेकलेलं प्रेत हे नेमके किनवट पोलिसांच्या हद्दीत की मांडवी पोलिसांच्या हद्दीत यावर गोंधळ उडाल्याची चर्चा झाली। त्यानंतर मात्र स्थानिक गुन्हे शाखाकडे तपास सोपवल्याने कर्तव्यदक्ष पथकाने 12 सप्टेंबर रोजी छडा लावून विनोद आणि देवन्ना या दोघांना जेरबंद केलं। काल गुरुवारी किनवट न्यायालयात उभे केल्यानंतर न्यायमूर्तींनी 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं सूत्रांनी सांगितलं। 7 सप्टेंबर रोजी प्रेत अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याची बाब समोर आली। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्याच दिवशी घटनास्थळी भेट दिली। तत्पूर्वी मांडवी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता। तदनंतर हा तपास नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार भोकरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव यांच्या पथकाने मांडवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख यांच्या सहकार्याने प्रकरणाचा कसून तपास केला। तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्यातील भीमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळकवठा येथील धोबी नारायण जानकोंडचे प्रेत असल्याचं निष्पन्न झालं। कारण भीमपूर पोलिसात आठवडाभरापूर्वीच नारायण हरवल्याची तक्रार दाखल होती।